शेवगाव रोडची जी गटार आहे त्याचं तुम्ही स्पष्टीकरण दिलं. आता दुसरा एक आरोप पूर्ण आहे आणि तोही गंभीर स्वरूपाचा आहे की आनंदनगर आणि त्याच्या खालोखाल असलेला ओढा ह्या दोन्हींचंही काम झालेलं नाही किंवा त्याचं विकास काम कुठलं झालेलं नाही, तरी पण त्याच्या नावावरची बिलं निघालेली आहेत. ह्याच्यावर काय उत्तर? मूळतः तर आनंदनगरचा जो नाला आहे तो आमचं खरं म्हणजे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल ज्याला. आमदारताईंनी जेव्हा बघितलं, आमदारताई पाथर्डी शहरामध्ये नेहमीच भेट देत असतात आणि आनंदनगर की जे पाथर्डी शहरामध्ये मोठं उपनगर विकसित होत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे पाणी आहे ड्रेनेजचं वगैरे जो आहे हे जाणार कुठे हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आम्ही जैन हायस्कूलच्या बॅक साईडपासून तर जॉगिंग पार्कपर्यंतचा 600 मीटरचा तो नाला आहे आणि तो नाला आमदारताईंना आम्ही विनंती केली की बाबा हा निधी, त्यांनी बघा एकाच कामाला 6 कोटी निधी देण्याची मला असं वाटतं जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असेल की 6 कोटीचं ते झालेलं आहे. तो 6 कोटीचा नाला म्हणजे त्याला मॅडम खाली खडीकरण आहे, त्याच्यावर PCC आहे, त्याच्यानंतर पाईपच्या 2 रो आहेत, त्याच्यावर दोन्ही बाजूनी पाईप आहेत, त्याच्यानंतर परत खडीकरण आहे, त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे. म्हणजे तो पाथर्डी शहराचा चांगल्या अर्थाने भूगोल बदलवणारं काम आहे. शेवगाव रोडचे माणूस डायरेक्ट नगर रोडला जाणार एवढं मोठं काम म्हणजे ते एक मोठा सगळ्यात मोठा वॉकिंग ट्रॅक त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ एक 7 ते 8 हजार लोक त्या आनंदनगरमध्ये राहतात. त्या सर्वांचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम या नाल्यामुळे संपणार आहे. हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. खरं म्हणजे काम झालेलं आहे, काम झालेलं नाही, त्याची मान्यता मिळालेली आहे. यांनी सांगितलं की त्याचे बिलं काढलेत, काम झालं नाही. त्याचं वर्क ऑर्डर भेटलेली आहे मे 2025ला. जूनमध्ये तिथे पाईप येऊन पडले, जूनमध्ये त्या ठिकाणी पाईप पडले येऊन आणि जुलैला त्याचं सप्लायिंगचं बिल निघाले. म्हणजे जो GR आहे की तुम्ही जर केलं या सप्लाय करणाऱ्या गोष्टी तर त्याचे 80% बिल तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यातून ते बिल निघालेलं आहे. म्हणजे जे पाईप त्यांनी सप्लाय केले ठेकेदारांनी त्याच्या 80% त्याच्या अगेन्स्ट 80% बिल दिलेलं आहे. कामाचं बिल कुठल्या आधा नाही झालेलं. त्याच्यामुळे हे जे सांगतात की काम झालं नाही आणि बिल निघालं ते दादांत खोटे. जे पाईप सप्लाय झाले त्याच्या अगेन्स्ट 80% बिल निघालेलं आहे. म्हणजे फक्त पाईपच्या रिलेटेड आहे. आणि ते आता काम लवकरच सुरू होणार आहे. आमदार आहेत, नवीन बॉडी येतील, त्यावेळेस ते काम प्रचंड वेगाने सुरू होईल आणि अतिशय भव्य असं काम ते पाथर्डी शहरात पूर्ण होईल.